मुंबईमध्ये घुसलेलो आहोत. गेले 3 दिवस झाला आपण मुंबईमध्ये अतिशय शांततेनं आंदोलन करतोय म्हणून त्याला जलांना पाठिंबा देतो. परंतु या 3 दिवसामध्ये आम्ही रेल्वे स्टेशनवरती बघतोय त्या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेल्या संबंध मराठा बांधवांची कशा पद्धतीने हेळसांड होते. संडास बाथरूम बंद केले जातात, खाण्याचे स्टॉल त्या ठिकाणी बंद केले जातात की जेणेकरून मराठा समाजाच्या लोकांची त्या ठिकाणी हेळसांड व्हावी अशा पद्धतीचा त्रास या ठिकाणी मुंबईमध्ये आम्हाला पाहावयास मिळतोय. परंतु त्यापैकी आशेचा किरण म्हणून आमच्या गावातले उद्योजक अनिल शेठ शिंदे यांनी 3 दिवस आम्हा सर्व मराठा आंदोलकांची या ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी असं समजून आम्हाला त्यांनी त्यांच्या घरी आसरा दिला. 3 दिवस रोज त्यांनी आमची खाण्याची पिण्याची आणि झोपण्याची संपूर्ण सोय केली. आम्हाला आझाद मैदानावरती पोहोचवण्याची सुद्धा त्यांनी या ठिकाणी सोय केली आहे. खरं म्हणजे यांचा आम्हाला इतका आनंद वाटतोय की अनिल शिंदे सारखे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या गावामध्ये प्रत्येक अनिल शिंदे आहेत. परंतु त्यांच्यासारखं दातृत्व त्या गावकऱ्यांच्या कमनशिबी असेल असं या ठिकाणी मला वाटतं. मला या ठिकाणी अनिल शिंदेचं कौतुक तर करताना खरं म्हणजे त्यांच्या अर्धांगिनी म्हणून असणाऱ्या आमच्या माता भगिनी त्यांच्या पत्नी त्यांचं या ठिकाणी विशेष कौतुक करावं असं वाटतंय. कारण या ठिकाणी आंदोलन करत असताना सगळी सोय शिंदे साहेब तर आमच्या सोबत आहे, परंतु खऱ्या पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी जर काम कुणाला पडलं असेल घरामध्ये तर त्यांच्या अर्धांगिनीला पडलेलं आहे. मी त्यांच्या मुलांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करतोय. गेले 3 ते 4 दिवस झाला आम्ही त्यांच्या घरी राहतोय. 4 दिवस 20 माणसं त्यांच्या घरी राहत आहेत म्हणजे 40 दिवसाचा त्यांनी पाहुणचार आम्हाला या ठिकाणी केलेला आहे. मला या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातल्या किंवा आमच्यातली काही मंडळी नाराज होते की आंदोलनाला फक्त 20च लोक येत आहेत. परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे, जर तुम्ही इतिहासामध्ये बघितलं तर आंदोलन करणाऱ्याला आणि यशस्वी करणाऱ्याला अनिल शिंदे सारख्या महान माणसांनी या ठिकाणी आसरा दिला आणि त्याच्यामुळेच आंदोलन जिवंत झाले आणि आपल्याला मिळालं. मी त्यांच्या मुलासाठी सांगतो की तुम्ही एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला नाही तर तुम्ही एका असामान्य आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला असं मला त्यांच्या मुलांसाठी म्हणावंसं वाटतंय. मला आणखीन एक या ठिकाणी सांगायचं आहे, आम्हाला तुम्ही आसरा दिला खरंच खूप खूप आभार. त्यांचं आणखीन कमी काय मराठा समाजाच्या त्या ठिकाणी जेवणाची हेळसांड होते असं समजलं तर अनिल शिंदे साहेबांनी 15,000चं साहित्य आता आम्हाला तिथल्या आंदोलकांना सुद्धा खाऊ घालण्यासाठी पोच केलेलं आहे. एवढं पुण्य तुम्ही केलेलं शिंदे साहेब